नमस्कार बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडक्या बहिणीला सरकारी नोकरी मिळणार आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकारी नोकरी मिळणार आहे. बहिणींनो, तुम्हाला आता 2100 रुपये हप्ता तर भेटणारच आहे, पण त्यासोबत तुम्हाला सरकारी नोकरीसुद्धा भेटणार आहे. सरकारी नोकरीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही खरोखरच ही आनंदाची बातमी बघत आहे. तुम्हाला पटकन दिशी फॉर्म भरायचा आहे, कारण याची डेट जर का निघून गेली तर तुम्हाला सरकारी नोकरी इथं मिळणार नाही आहे आणि ते काम तुम्हाला तुमच्या गावातच राहून करायचं आहे. सरकारने काढलेली भरती आहे, सरकारची भरती आहे, अशी ती काय खाजगी वगैरे नाही आहे. सरकारने काढलेली भरती आहे. तुम्हाला लवकर फॉर्म भरायचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, कुठं भरायचा, त्याच्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, कागदपत्रे काय काय लागणार आहे, तुमची निवड कशी होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. आणि विशेष बाब अशी आहे की सरकारी नोकरी तुम्हाला लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कुठलीही परीक्षा द्यायची गरज राहणार नाही आहे. तर सर्व काही माहिती सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पण बहिणींनो, तत्पूर्वी बघा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आपलं एकमेव व्हिडिओ ऑल एक्झाम हे चॅनल आहे जे की लाडक्या बहिणींना खरी माहिती द्यायचं काम करतं. बाकीचे भामटे लोक तुम्हाला खोटी माहिती देतात, तुम्हाला ते फसवतात, तुम्हाला सांगतात थंबनेलला एक ठेवतात, कुठं स्कूटी भेटणारे म्हणतात, कुठं गाडी भेटणारे म्हणतात, कुठं मोबाईल भेटणार आहे, कुठं नेकलेस भेटणार आहे, कुठं संसार बाटली भेटणार आहे, काय काय भेटणार आहे असं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतात. आणि त्याच्या खाली तुम्हाला कमेंट करायला लावतात की तुम्हाला जर का स्कूटी पाहिजे असेल तर मला स्कूटी पाहिजे अशी कमेंट करा, अशी तुम्हाला ते कमेंट करायला लावतात. तुम्हाला ते फसवतात, ते तुम्हाला काहीच देत नाही. ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते गुमराह करायचं काम करतात, कन्फ्यूज करायचं काम करतात. इथं लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, मी जी काय माहिती देतो ती खरी देतो. म्हणून तुम्हाला जर का खऱ्या चॅनलपर्यंत पोहोचवायचं असेल, एकदम खरी माहिती जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून बघा, कुठलीही योजना लाडक्या बहिणीविषयी असू द्या, इतरही कुठल्या सरकारच्या योजना असू द्या, जर का ती योजना आल्या तर मी तुम्हाला सर्वप्रथम त्या योजना व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर लाडक्या बहिणींनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खरी माहिती फक्त आणि फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवरती आणि आपल्या टीमतर्फे भेटेल. इतर फक्त लोक तुम्हाला फसवतात, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. खरी माहिती पाहिजे असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून घ्या. ठीक आहे. तर आता बहिणींनो, आता तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे इथे फॉर्म सुटले, तुम्ही ते फॉर्म भरले असेल, ते तुम्हाला सगळे काय बारा भानगडी मी काय आता सांगत नाही. तुम्हाला 2100 रुपये महिनासुद्धा येत असेल. तुम्ही म्हणसान की सर 2100 रुपये नाही येतो, 1500 येतो. तर 2100 रुपये महिना तुम्हाला मार्च महिन्यापासून चालू होणार आहे, हेही तुम्हाला माहिती आहे. पण आता ते सगळं बारा भानगडी सोडून द्या. मोबाईल भेटणार नाही, कोणाला फ्रीज भेटणार नाही, कूलर नाही, फिटर नाही, किटर नाही, काहीच भेटणार नाही तुम्हाला. ते काय योजना जे काही इतर तुम्हाला यूट्यूब लोक सांगतात ते काही भेटणार नाही. पण सरकारी नोकरी मात्र नक्की भेटणार आहे. कुठल्या बहिणीला भेटणार आहे, ती कशा पद्धतीने त्याला अप्लाय करायचं, डॉक्युमेंट काय काय लागते, जाहिरात कुठं आलेली आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत. ही तर सर्व काही माहिती बघू. तर चला आता व्हिडिओला मी कंटिन्यू करतो, तुम्हाला त्या PDF वरती बहिणीनं घेऊन जातो. परत एकदा सांगतो, नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघा बहिणींनो, बघा, अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी तुम्हाला इथे जाहिरात आलेली आहे. आणि बहिणींनो, तुम्हाला तुमच्या गावात राहून सरकारी नोकरी भेटणार आहे. त्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन काय लागतं हे मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि निवड पद्धत ही केवळ आणि केवळ मेरिट लिस्टवरती होणार आहे. जी आपली बहीण जास्त शिकलेली आहे तिला इथे पैसे भेटणार आहे, तिला इथे काम भेटणार आहे, तिला इथे सरकारची नोकरी भेटणार आहे. त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतं, अर्ज कुठं भरायचा, कसा भरायचा, सर्व माहिती सांगतो. काळजी करू नका. बघा, अंगणवाडी मदतनीस मानधनी पदासाठी करवायचा अर्जाचा नमुना. तर अंगणवाडीमध्ये मदतनीस आणि सेविका पदासाठी ही भरती निघलेली आहे आणि याच्यामध्ये विशेषतः म्हणजे पेपर होणार नाही आहे. तर तुम्हाला सुद्धा सांगतो, तर ही अशा पद्धतीची भरती आहे. याच्यामध्ये तुम्हाला अर्ज भरून द्यायचा आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे. अर्ज भरायचा कुठं भरायचा हे तुम्हाला सांगतो. विविध जिल्ह्यामध्ये विविध तालुक्याच्या स्तरावरती ही भरती प्रक्रिया पार पडत आहे आणि यामध्ये फक्त लाडक्या बहिणीच आपल्या इथे पात्र असणार आहे. तर यामध्ये बघा, लाडक्या बहिणीनो, तुमची कमीत कमी किती तुम्ही शिकल्याला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर तुम्हाला अर्ज कुठं करायचा हे तुम्हाला सांगतो. आता बघा, ही जालना जिल्ह्यामधील घनसावंगी तालुक्यातील जे काही रिक्त पदं आहे, अंगणवाडी सेविका आणि त्याच्यानंतर मदतनीस, याची ही जाहिरात आहे आपल्याकडे. आपण जी PDF बघत आहोत या PDF मध्ये. पण इतरही जिल्ह्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 18,000 प्लस जागा आहे आपल्या आदिती तटकरे मॅडम हे भरणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. बघा बहिणींनो, बघा, याचं तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे. आता ही जाहिरात, आता ही
घनसावंगीची आहे, मग तुमच्या तालुक्याची तुम्हाला कुठं भेटेल तर ती ऑफिशियल वेबसाईटवरती भेटेल. ऑफिशियल वेबसाईट कुठं आहे तर आपल्या चॅनलचे जे काय डिस्क्रिप्शन आहे आपल्या व्हिडिओचं त्याच्या खाली मी ऑफिशियल वेबसाईट दिली आहे. प्रत्येक तालुक्यामधील तुमच्या गावाला जागा रिक्त आहे की नाही मदतनीस आणि सेविकाच्या ते तुम्हाला बघायचं आहे. त्यासाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जावं लागेल तुम्हाला. अशाच पद्धतीने प्रत्येक इथे जिल्ह्याची, प्रत्येक तालुक्याची, प्रत्येक गावाची इथे जाहिरात असणार आहे बहिणींनो. अर्ज कुठं करायचा तर बहिणींनो, माननीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प घनसावंगी. आता हे घनसावंगीला अर्ज करायचा इथे, कारण का ही घनसावंगी तालुक्याची जाहिरात आहे. तुमच्या तालुका दुसरा कुठलाही असला तर उदाहरणार्थ दे झालं कर्जत तालुका असेल, कुठलाही तालुका असेल तर तुमच्या त्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. बघा विषय असा आहे की तुम्हाला पद कोणकोणते आहे मी तुम्हाला सांगतो. अंगणवाडी सेविका मदतनीस मानधनी पदासाठी आहे, सरकारी नोकरी आहे, गावात राहून काम आहे. तुम्हाला सांगतो इथे भरपूर पगार सुद्धा भेटतो आणि या नोकरीवरती लोकांचं घरदार सुद्धा चालू आहे. तुम्हाला सुद्धा माहिती असेल, भरपूर दिवसाने संधी बहिणींनो ही आलेली आहे आणि ही संधी आजची गमावू नका. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला पेपर नसणार आहे. ओके, ठीक आहे. आता बहिणींनो बघा, या पद्धतीने तुम्हाला अर्ज भरून द्यायचा. अर्ज कसा भरायचा हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. या व्हिडिओमध्ये आपण फक्त डॉक्युमेंट काय लागतात, क्वालिफिकेशन कमीत कमी किती लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे सगळं काही सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. खरी माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आता बघा बहिणींनो, इथे अर्ज कसा भरायचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आता बघा बहिणींनो, तुम्हाला कागदपत्रे काय काय लागते एकदम फास्टमध्ये सांगतो, जास्त तुमचा वेळ घेत नाहीये. बघा बहिणींनो, तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे. रहिवासी प्रमाणपत्र ग्रामसेवकाला असेल तरी चालतं, त्याच्यानंतर तहसीलचं असेल तरीही चालतं. तेही नसेल बहिणींनो तुमच्याकडे तर तुमचं हे घोषणापत्र सुद्धा असेल तरी सुद्धा चालतं. सहसा तुम्ही तहसीलचं किंवा ग्रामसेवकाकडून रहिवासी प्रमाणपत्र घेऊन टाका. त्याच्यानंतर दुसरा डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून आपल्याला तो वापरायचा आहे. नावात बदल असल्यास तुमचा नावात 100% बदल आहे, मला सुद्धा माहिती आहे. त्यासाठी तुम्हाला मॅरिड सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. आणि जर का मॅरिड सर्टिफिकेटही तायांनो तुमच्याकडे नसेल तर त्यासाठी आपल्याकडे सर्वात मोठा इलाज आहे, तो म्हणजे तुम्ही गॅजेट तयार करून घ्यायचं. गॅजेट म्हणजे काय रे, 100 रुपयाच्या बॉन्डवरती दोन्ही नावाची व्यक्ती एक असल्याबाबतचं तुम्हाला प्रमाणपत्र तयार करायचं आहे. हे सुद्धा तुम्हाला इथे चालणार आहे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा असा आहे की लहान कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र डॉक्युमेंट तुम्हाला, हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. लहान कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला लागणार आहे. त्याचा नमुना सुद्धा आपल्या जाहिरातीच्या याच्यामध्ये दिलेला आहे. त्याचा नमुना आपल्याला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आपल्याला जाहिरातीमध्ये दिलं आहे, ते फक्त भरून द्यायचं आहे. त्यासाठी इकडे तिकडे जायची गरज नाही तायांनो. त्याच्यानंतर पाचवा बघा डॉक्युमेंट काय लागणार आहे, एक तर 12वीचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. आता जी ताई आपली कमीत कमी 12वी शिकलेली आहे, बेरोजगार आहे, तिला काय काम धंदा होत नाही, शेतीमध्ये काम होत नाही, त्या ताईसाठी अत्यंत सुवर्ण संधी अशी चालून आलेली आहे. आणि या संधीचा ताई तुला सोनं करायचं आहे, मग तो याच्यासाठी तुला कमीत कमी 12वी शिकलेलं पाहिजे. जास्तीत जास्त तो BEd DEd काहीतरी झालं असेल, तुझं MA FIMA PhD वगैरे जे झालं ते झालं असेल, चांगली गोष्ट आहे, पण कमीत कमी तू 12वी शिकलेली तर असायला पाहिजे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या 2 पदाकरता ही जाहिरात निघलेली आहे. ठीक आहे बहिणीनो. त्याच्यानंतर पदवीचे गुणपत्रक असेल तर द्या, नसेल तर काय हरकत नाही आहे. त्याच्यानंतर 7वा असं ते आपल्याला डॉक्युमेंट सांगितलं की पदव्युत्तर गुणपत्रक प्रमाणपत्र असेल तर द्या, नसेल तर काय हरकत नाही आहे. DEd गुणपत्रक प्रमाणपत्र द्या, असेल तर द्या, नसेल तर काय हरकत नाही आहे. BEd गुणपत्रक प्रमाणपत्र द्या, असेल तर द्या, नसेल तर काय हरकत नाही आहे. MSCIT प्रमाणपत्र असेल तर द्या, नसेल तर काय हरकत नाही आहे. विधवा असेल आपली एखादी ताई, अनाथ असेल, तिच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी इथे चालून आलेली आहे. जातीचे प्रमाणपत्र तुमचं SCBC असेल, OBC असेल, VJNT NT NTC NTD कोणतीही कास्ट असू द्या, त्या जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्याच्यानंतर जर का तुमचे कास्टच नसेल, बहुतेक मला तर वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं कोणीच नाही की त्याला जातीचं प्रमाणपत्र नाही, कारण सगळ्याला आरक्षण इथं भेटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा 13वा मुद्दा अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस पदाचा अनुभव असेल तर ते प्रमाणपत्र. एखादी आपली ताई आहे, तिला एखाद्या मिनी अंगणवाडीत तिथे ती सेविका म्हणून काम करत असेल, त्याचाही अनुभव असेल तर तुम्हाला तेही प्रमाणपत्र तिथे सादर करायचं आहे. त्याच्यानंतर बघा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड एक ओळखीचा प्रमाणपत्र म्हणून तुम्हाला वापरायचं. आधार कार्ड असेल तर आधार कार्ड द्या, नसेल तर मतदान कार्ड दिलं तरी चालतं बहिणींनो. तुम्हाला सुद्धा माहिती असेल. पुढचा घेतो बघा, खाडाखोड केलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्ज एकदम व्यवस्थित भरायचा आहे. अर्ज हा मराठीमध्येच भरायचा आहे, शुद्ध मराठीमध्ये भरायचा. याच्यासाठी तुम्हाला इंग्रजीमध्ये काय अर्ज भरायचा नाही आहे, फक्त मराठीमध्ये भरा. काही गोष्टी तुम्हाला जर कळल्या नाही तर अर्ज भरण्यासाठी थांबा. मला जास्तीत जास्त कमेंट करा की कशा पद्धतीने अर्ज भरला पाहिजे. मी त्याच्यावरती एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येतो की कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा, एकदम खाडाखोड न करता सुस्पष्ट अक्षरामध्ये, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा अर्ज चालू झालेले आहे. 10 तारखेपासून लास्ट डेट आहे बघा 24, म्हणजे 10 फेब्रुवारीपासून अर्ज चालू झाले. 24 फेब्रुवारीपर्यंत अर्ज तुम्हाला सादर करायचे आहे. अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहे. कुठं करायचे आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टला सांगितलेलं आहे, त्यामुळे परत ते काय मी तुम्हाला सांगत
नाही. हे बघा, हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे. तुम्हाला नवीन प्रतिज्ञापत्र तयार करायचं नाही. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे नावं वगैरे टाकून की तुम्हाला 2005 नंतर किती अपत्य वगैरे आहे ते तिथं टाकायचं आहे. बाकी काही विषय नाही आहे. आता बघा, याची निवड पद्धत कशी होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो बहिणींनो. याची निवड पद्धत ही होणार आहे फक्त आणि फक्त मेरिट लिस्टवरती. याच्यासाठी तुम्हाला पेपर नाही आहे. विशेष अशी बाब म्हणजे फक्त मेरिट लिस्ट. जी ताई आपली जास्त शिकलेली आहे तिला लगेच अंगणवाडी सेविका करतील, नाहीतर मदतनीस करतील. याच्यामध्ये प्राधान्य कोणाला देण्यात येईल? सर्वप्रथम शिकलेल्यांना प्राधान्य देण्यात येईलच, पण त्याच्यामध्ये पण प्राधान्य कोणाला देण्यात येईल? जी आपली ताई अनाथ आहे, जी आपली ताई विधवा आहे, त्या ताईला इथे पहिलं प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर बाकीच्या तायांचा विचार करण्यात येईल. विशेष बाब अशी आहे म्हणजे ज्या गावामध्ये जी जागा खाली आहे, उदाहरणार्थ बघा, इथे आता मानेपुरी आहे आमची, ठीक आहे, मानेपुरी आमची नाही म्हणजे माझ्या तालुक्यातली आहे. मानेपुरी आहे. मानेपुरीमध्ये आंबेडकर नगरमध्ये जागा आहे मदतनीस पदासाठी. तर मानेपुरीमधीलच व्यक्ती, मानेपुरीमधीलच ताई आपली तिथे अर्ज करू शकते. एकंदरीत मला हे सांगायचं, ज्या गावामधून असाल त्याच गावासाठी अर्ज करता येतो. इतरच्या गावातील महिलांना दुसऱ्या गावामध्ये अर्ज करता येत नाही. ताईंनो, ही मोठी संधी तुमच्यासाठी चालून आली आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारने तुमच्यासाठी धुमाकूळ घालणारी ही एक जी काय भरती आहे ती आणलेली आहे. आणि याच्यामध्ये विशेष अशी बाब की परीक्षा नाही आहे. त्याच्यामुळे जास्त शिकली तर हुकली नाही वे, जास्त शिकली तर नोकरीला लागली, सरकारी नोकरीला लागली. त्यामुळे ही योजना म्हणता येणार नाही आपल्याला. ही भरती तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची अशी तायांनो सरकारने आणली आहे. फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो. जास्तीत जास्त कमेंट करा की सर फॉर्म कसा भरायचा, त्याविषयी व्हिडिओ टाका. लगेच व्हिडिओ घेऊन येतो, ताण घेऊ नका. काही माहिती पाहिजे असेल तर मला परत विचारा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे. आणि खरी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपलं जे चॅनल आहे महाराष्ट्रामधलं ते सर्वात पहिली आणि खरी माहिती तुम्हाला देतं. बाकीचे चॅनल नुसतं टाइमपास करतात तुमच्यासोबत. त्याच्यामुळे सावधान राहा, सतर्क राहा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला पुढची अपडेट भेटेल. धन्यवाद तायांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.